हेलो गाइस, और एक छोटे से पॉडकास्ट में आपका स्वागत है। पॉडकास्ट छोटा है, हमारे पास सेटअप वेटअप कुछ है नहीं अभी, लेकिन हमारा सेटअप देखो तो $1,000,000 का सेटअप है भाई। ये देखो सेटअप, पानी बह रहा है भाई, उधर से पानी आ रहा है, इधर से पानी जा रहा है। और भाई पॉडकास्ट पे मेरे आज दोस्त है। सौरभ शुक्ला। आपका नाम बताओ भाई। विजय लिंगोजवार। मेरा नाम राजबाला है, जो मैं पॉडकास्ट ले रहा हूँ, और जो पॉडकास्ट दे रहा है उसका नाम विजय गंगाधर लिंगोजवार है। तो वो एक खेती करने वाला आम आदमी है। तो उसको पूछते हैं भाई, आज उसके साथ मैं आया था तो वही पहला वाला पॉडकास्ट अगर आपने देखा होगा पब्लिक, तो पब्लिक आपको, आपके लिए मैं जानकारी देता रहूँगा खेती बाड़ी जिसके रिलेटेड आपको नॉलेज के लिए। बाकी भाई से पूछते हैं भाई ने आज क्या किया है। भाई तो आज आप किस लिए आए थे? मैं आया था पानी को देखने। हो 2 दिन पहिले, आता मराठीतच सांगतो मी. हो मराठीतच सांग, इंग्लिशमध्ये काय- लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाही भाऊ, पब्लिक आपली कशाही लँग्वेज. कसं आहे माहिती आहे का, आता 4 दिवस झाला पाणी येत होता. आता पाण्यापायी कसा माझा दंड पुरा डुबून गेला होता. आता हा सलंग निघला हा ना, हां हे सलंग. पुरा ते ती दाबून ठेवलाय. पुरे माझ्या खांड्या फुटल्या, सपा फुटल्या. तर त्याच्यासाठी नाही का मी खांड्या बांधलो, पण ह्या वरच्या बांधलो, खालच्या नाही, कारण बांधून सनी अधिक परवा फुटते. त्याच्यापेक्षा राहू दे म्हणलो, बाकी अधिक 2 दिवसानंतर येतो, अधिक मजा येते. थोडीशी माती टाकाली कशी थोडीशी बड़ा ना वाटत. तो 2 दिन बाद फिर आने वाले हैं। वो मिट्टी डालने के लिए आया था, जहाँ पे उसको देखो, मेरे को लगा कि पानी बहुत ज़रूरी है खेती के लिए, पानी ज़रूरी है, लेकिन पानी किस लिए ज़रूरी है, कब तक ज़रूरी है, वो अपन भाई से पूछते हैं। पानी ज़रूरी है भी और नहीं भी, तो इसलिए भाई बताएगा अभी पानी कब तक ज़रूरी है और पानी कब तक ज़रूरी नहीं है। तो भाई पानी कब तक ज़रूरी है? पाणी कवरी माहिती आहे का, जवरी पूर्ण म्हणजे पाणी एवढा आवश्यकता आहे का, फक्त थोडीशी वल्ली जमीन चिपचाप पाहिजे, पाणी जास्त नाही पाहिजे. जास्त पाणी राहिलं तर कसं आहे, धान नाही का पुरा खराब होऊन जाते, पुरा डुबून सनी असं पकवून जाते. तो काही मतलब नाही. थोडं राहिलं तरी होते, आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही. हा मग पाणी कधी लागते, जेव्हा पोटऱ्यावर धान येते तेव्हा पाणी लागते, तेव्हा भरून पाणी. पोटऱ्या मतलब पोटऱ्या म्हणजे म्हणजे ह्या एवढा येते तेव्हा पोटरीवर येते इतना धान. पायापासून तर त्या टोंगऱ्यापर्यंत जेव्हा धान येते. मोठा होते. आता सुरुवात, आता यायला काय तेवढं पाणी नाही लागत. चिपचा पाणी राहिलं तरी होऊन जाते, जास्त नाही. जास्त पाणी राहिलं तर सप्पा खराब होते. पहिला दाखवलं नाही तुला तिथे, तसा खराब नाही झाला पाहिजे. खराब झाला तर पूरा मार्केट खत्म, पूरा क्या मिलेगा आपको. और पानी रखना इसलिए भी ज़रूरी है क्योंकि पानी पानी अगर रहा तो वहाँ पे कचरा नहीं ग्रो होता है। बाकी धान ज़्यादा ग्रो नहीं होंगे, पानी रहा तो पानी उसके लिए सूखा ही चाहिए, लेकिन पानी अगर रहेगा तो कचरा भी ग्रो नहीं होगा। तो उसका बेनिफिट भी है, ड्रॉबैक भी है, दोनों है। तो भाई ने आज किया क्या, मतलब पानी रखा, पानी नहीं रखा, भाई बताओ थोड़ा. काही बांध्यातला मी पाणी सोडलो, काही बांध्यातला ठेवलो, कारण जिथे जास्त पाणी आहे तिथे सोडून द्यायला लागला, जिथे कमी पाणी आहे तिथे